Krishna
Ah
श्री गुरु चरण सरोज रज निज गुण मुकुर सुधारि वर्णो रघुवर विमल जशु जो दायक फलचारि हम लिंक करेगा बुद्धिहीन तनु जानिके आवाज वाढू नका हॅमलिंग कमी करा बेस कमी असू द्या गेन अनिष्ट बंद बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु क्लेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरु सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी स्वत्यर्थ कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेच आता महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं What?
दास तुका सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान. कुणी लगेच कुणीचा आवाज आपल्या कुठंच वाढू नका कडक करा. त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबा सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असो असो ऐसा कोठे आठवाची नाही देहीच विदेही भोगू दशा. तुका म्हणे आम्ही झालो आगणी रूप लागोने सिद्ध संपले लागोने ती पाप पुण्यांगा विठाला विठा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप आवाज सिटी मार्ग तुम्ही वाढी करताय. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागोने पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदने संत श्रेष्ठ तुकोबरायांचा बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी शनेश्वर भगवान जयंतीच्या निमित्तानं भव्य दिव्य महोत्सव रागू हिवल्यामध्ये या ठिकाणी समस्त ग्रामस्थ माता भगिनी पुरुष वर्ग आबालवृद्ध अतिशय गुण्या गोविंदाने साजरा करतात. या ठिकाणी मृदंगाचार्य विणेकरी हार्मोनियम वादक मागे पुढे उभा आहे संभाळित आलिया आघात निवाराया गोरे महाराज असतील भाऊसाहेब महाराज असतील हरिभक्तीपरायण संतोष महाराज असतील पुन्हा हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय आमचे संदीप महाराज उपस्थित विकासानंद महाराज उपस्थित तुषार भैया पुन्हा या ठिकाणी प्रतापसिंह महाराज उपस्थित आदी करून महाराज मंडळी या ठिकाणी मृदंगाचार्य वांडेकर महाराज विणेकरी पावले उपस्थित. बरं का माई आठवतं का कुठे येत आलो होतो तुमच्या इथंच राहतात ना. 15 वर्षापूर्वी इथं रामकथा झाली. 15 वर्ष झाले का 16 चेअरमन सरपंच 15-16 वर्ष झाली इथं मारुतरायाच्या मंदिरासमोर रामकथा झाली आणि त्याच्यानंतर याता परत येण्याचा योग माझा प्राप्त झाला. समस्त ग्रामस्थांच्या दर्शनाचा योग झाला. बाबा माता भगिनी पुरुष वर्ग आबावृद्ध व्रता साईनाथ महाराज आदी करून संपूर्ण महाराज मंडळी उपस्थित सदा नाम घोष करू हरी कथा देणे सदा चित्ता समाधान. त्याचं चिंतन त्याचं ध्यान त्याचं मनन आमच्या घरामध्ये असलं की आमच्या घराचं मंदिर होतं बाबा. आणि तो शनी महाराज आम्हाला प्रसन्न व्हावा याच्या करता आमच्या जीवनामध्ये सुद्धा काही गोष्टी असणं महत्वाचे आहे. मग शनी महाराजांचं आम्ही पूजन करतो आम्ही ध्यान करतो. तुमच्या अख्ख्या गावाचं कुलदैवत शनी महाराज आहे बरोबर आहे. आणि शनी महाराजाचा उत्सव तुम्ही प्रत्येक वर्षी अतिशय गुण्या गोविंदाने मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तशी काल्याची तारीख मागितली मात्र पण तारीख शिल्लक नसल्या कारणास्तव हा कार्यक्रम 7 ते 9 या टायमात मी तुम्हाला मागितला. उद्या सकाळचा मला 9 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम काश्मीरा मुंबईला आहे. पुन्हा संध्याकाळचा आहे. 30 तारखेपर्यंत मी तिकडच पण 30 तारखेचा सकाळचा कार्यक्रम तुम्ही मला मागितला देऊ शकलो नाही. आणि पुढच्या वर्षी योगायोगाने जर आपण सगळे याच्या कमिटीतले किंवा मी जर भगवंताने शनी महाराजांना मला ठेवलंच पण पुढच्या वर्षी येण्याचा प्रयास आणि प्रयत्न करतो. पण अभंगाच्या पदापदाला चिंतन करतो. त्याच्या चिंतनाने त्याच्या ध्यानाने आमच्या घराचं मंदिर होतं बाबा. आणि येऊन गोपाळ राहे तेथे भगवंत तुमच्या आमच्या घरामध्ये येऊन राहत असतो बरं का मराठे बाबा. आणि म्हणून दैवानं माझ्या घरामध्ये येऊन राहावं याच्या करता सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान. फक्त शनी जयंतीच्या दिवशी शनीला तेल लावून उपयोग नाही. ते शनी जयंती आली म्हणजे येळेनी त्याला तर खडखडाट बस त्याला धूम काढला. नित्यनेम जर असेल तर शनी भगवान प्रसन्न व्हायला काहीच वेळ लागत नाही. आणि शनी भगवान ज्या घराला प्रसन्न झाले मायबापांनो
त्या घरातली संपूर्ण पीडा निघून जात असते. शनी भगवान प्रसन्न झाल्यानंतरचे काही कारण शरीरामध्ये दिसून येतात. ते कारणही मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या चिंतनानं नेमकं आमच्या घरामध्ये काय होतं हेही तुम्हाला सांगणार आहे. पण जरा भजन करूया. त्याच्या चिंतनाने तयाच्या चिंतने निर्सेल संकट. त्याच्या चिंतनाने आमच्या घरातले संकट निघून जातील. म्हणून त्याचं चिंतन नित्यनेमाने असावं, त्याचं ध्यान नित्यनेमाने असावं. त्याने त्याच्या बापाला सोडलं नाही तर आपण कोणी बापाला सोडलं नाही त्याच्या. आणि आईकडून शाप मिळाला, लग्नत राशील लक्षात असू. आणि म्हणून शनिदेवाला सांगितलं मला आईनं शाप दिलाय. ते म्हणजे लंगडशील पण ठणकणार नाही. शनिदेव लंगडतात पण ठणकत नाही बरं का त्यांचा पाय. कारण की जेवणाला उशीर झाला म्हणून आईवरती क्रोधायमान होणार आहे. शनिदेव जल्दी खाना दो. लवकर पाहिजे. शब्द संपला का थांबला. लवकर पाहिजे थांबला देते ना. आणि असा कारण असतो शनी महाराजांना लवकर भोजन आईनं दिलं नाही म्हणून आईवरती लाथ शाप दिला. आई लंगडा होशील. आईकडून शब्द प्राप्त झाला. आपल्या बापाला सोडलं नाही, चांगल्या चांगल्याला सोडलं नाही. आणि त्याने प्रसन्न त्याने प्रसन्न व्हावं. त्याची कृपा दृष्टी आमच्याकडे असावी, वक्र दृष्टी नसावी. शनी महाराजांचं डायरेक्ट समोरासमोर दर्शन घेतात, तीर्थ घेतात. तुमच्याकडे कसं आहे म्हणजे डायरेक्ट पुढे जाऊन जय शनिदेव असं घेता का? जरा थोडं तीर्थ आणि शनिदेवासमोर तीर्थच सरळ जाऊ नका. डायरेक्ट जर सरळ पुढे गेले पण न जाणं जर वक्र दृष्टी पडली आणि शनी जर मागा लागला आणि म्हणून लक्षपूर्वक आहे का या शनीचा महोत्सव तुम्ही या तुमच्या दरबारामध्ये करता. आता 3 दिवसापूर्वी नस्तानपूरला होतो. 3.5 शक्तीपीठापैकी एक पीठ आहे नस्तानपूर, खानदेश, जळगाव. त्या नस्तानपूरला शनी महाराजांच्या म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रजीने स्थापित केलेले देवता शनी महाराज. आणि ह्या शनी महाराजाचं पूजन वनवासात असताना खानदेशमध्ये नस्तानपूरला भगवान प्रभू रामचंद्रजीच्या हाताने ही अनादी कालापासूनची मूर्ती आहे आणि जागृत देवस्थान आहे. जे शनिदेवाचं भजन करतात, शनिदेवाचं चिंतन करतात, शनिदेवाचं ध्यान करतात त्यांना शनी त्रास देत नाही. पण लक्षपूर्वक काय का पूजेमध्ये थोडी जरी चूक झाली, आई थोडं जेवणाला विलंब लावला तर आईला लाभ उचलण्याचं ताकद त्याच्यात आहे. आणि म्हणून आम्ही जर करत असेल तर नित्य नेमाने चांगलं जर केलं आपल्या गावाचं चांगलं झाल्याशिवाय. 15 वर्षापूर्वी मी इथं होतो चेअरमन बरोबर आहे. इथंच राहिलं ना आपण, इथं राहिलं. त्यावेळेस तुमचं सफर होता कसल्या पत्र्याचं होतं, पत्र्याचं. आणि मग आता बरेचसे घरं मी पाहतो या गावातले, बरेचसे घरं मी पाहतो सगळे स्लॅबचे झाले, गोठे हे ते अतिशय आनंदाने गुण्या गोविंदानं राहायला लागले. हे मला असं वाटतं मंदिर जयंत बाबाने बांधलेले हनुमानाचं, बरोबर आहे. जुने माणसं असतील की जयंत बाबा, बरोबर. हा जयंत बाबा. तसे जयंत बाबा आमच्या तिथं जेऊर आहे का? जयंत बाबाचा वंश जेऊरला आहे तर त्यांच्या भावाचे मुलं हरी शिंदे जयंत बाबाचं ना जे हनुमानरायाचं मंदिर बांधलेलं आहे खांडाचं आणि ते जुनं अनादी कालापासून आहे. जवळजवळ मला असं वाटतं 60 ते 70 वर्ष झाले असतील का 50-60 वर्ष झाले असतील मंदिराला. जास्त वर्ष 70-75 वर्ष झाले. त्या जयंत बाबाच्या हातचं हे मंदिर आहे. म्हणून हा सगळा संतांचा परिसर. म्हणून शनिदेवाचं हो जयंत बाबा, जयंत बाबा, जयवंत बनायचे त्यांना. आणि माय बापांनो ते तुमच्या गावात बऱ्याच दिवस राहिलेले, साधना केलेली, नामस्मरण केलेलं, नामचिंतन केलेलं, ध्यान केलेलं, षडपाकळ मूर्ती
बरोबर आहे नाही? पांढरा पेटा आणि वाळलेले, उंची जास्त नाही कमीच आहे, सरळ नाक, धनुष्याच्या बाणाच्या आकाराच्या भोवया, सारे दात केलेले, बरोबर आहे. अशी ती मूर्ती आणि त्या मूर्तीचे पाऊल तुमचे ह्या गावाला लागले. त्याच्यानंतर मला ज्यांनी कार्यक्रमाचा फोन केला असे परमपूज्य आदरणीय महंत स्वामी प्रातस्मरणीय गुरुवर्य माऊली महाराज कराळे. आणि कराळे महाराजांनी मला सांगितलं असा असा कार्यक्रम आहे, तुम्हाला यावं लागणार आहे. म्हणून या ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग संदेश महाराज संदीप महाराज सदा नाम घोष बरोबरी कथा तेने सदा चित्ता समाधान. त्याच्या चिंतनाने आपल्या घरामध्ये काय होतं, कारण की तयाच्या चिंतने निरसेल संकट, त्याच्या चिंतनाने संकट निघून जातील. पण परमार्थ तरुणपणे करावा का म्हातारपणे करावा, काय वाटतं तुम्हाला? बोललं पाहिजे कीर्तन. परमार्थ तरुणपणे का म्हातारपणे? तरुणपणे. ज्या घरामध्ये परमार्थ तरुणपणे केला जातो त्या घरामध्ये आनंद देणारे पोरं जन्माला येतात. क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे पोरं आपल्या घरात जन्माला यावं याच्या करता बापही तेवढा ब्रिलियंट असावा, आई तेवढी शार्प असावी बाबा. आणि म्हणून लक्षपूर्वक आहे का, पोरगं वयात येऊन द्यावं लागतं लग्नाच्या का विचारात? पोरगं वयात असावं का विचारात असावं? वयात. आता मस्त गडी वयात बरेच गडी वयात आहे. पोरगं वयाच्याही पेक्षा विचारात असतं. आणि ज्या घरामध्ये विचारात पोरं आहे, धन्य माता पिता. परमार्थ कळणं महत्वाचं आहे माय बापांनो. त्याच्या चिंतनाने आमचा फक्त गळा परमार्थिक होणार नाही तर डोळा सुद्धा परमार्थिक होणार. परमार्थ गळ्याचा असावा का डोळ्याचा असावा? आता माया गळ्यात मस्त माळ आहे, कपडे डवळे शिपी घातलेले. आता बाबा म्हणे तीच होतो का बाबा आई? हे माझं बाह्य स्वरूप आहे का अंतर स्वरूप आहे? हो, महाराज दिसणं महत्वाचं का असणं? महाराज दिसणं महत्वाचं नाही, महाराज असणं फार महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं का असणं? वारकरी दिसणं ही पेक्षा असणं फार महत्वाचं आहे. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? बोला की महिला मंडळ, पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? ये आश्रय करता कभी कहो हमने हमारे अंतर्मन में छाप कर देखा है क्या? मैं कौन हूं, मुझे क्या करना चाहिए, मैं क्या करता हूं? बाबा सदोदित जर त्याचं चिंतन असेल, सदोदित जर त्याचं ध्यान असेल, सदोदित जर त्याचं मनन असेल तर आमच्या घरामधला संपूर्ण अज्ञान निघून जातं, ज्ञानाचा प्रकाश आमच्या घरामध्ये पडत असतो. तर परमार्थ हा तरुणपणे असणं महत्वाचं आहे. 15 ते 25 वयोगटामध्ये या पंचमहाभूताच्या गाडीला जर टर्न मारला तर जीवन आनंदात आहे. नाही तर मग हे तरुण तर घे माझ्या करून दाशेत मोडून तर टाकेल करून. परमार्थ तरुणपणे करावा आणि परमार्थ गळ्याच्याही पेक्षा याच्याही पेक्षा याचा असा डोळ्याचा. आता तुम्हाला जे दिसतंय ते पाहता का तुम्हाला जे पाहायचं ते पाहता? बोला.
दिसते ते पाहता का तुम्हाला जे पाहायचं ते पाहता? जे दिसते ते नाहीच पाहता, आपल्याला जे पाहायचं ते पाहतो. आता तुम्ही माझ्याकडे बघत असताना एवढाच विचार करता, बाबा बोलतोय चांगला पण कोण्या जातीचा असं. तुम्हाला जे दिसते ना ते नाही पाहतो मी, तुम्हाला जे पाहायचं ते पाहता. जाऊ द्या जातीचं भडबड. लग्न झालेलं असं तर असं का ब्रह्मचारीच आहे, गाडी आणलेली दिसते, स्वतःचीच असेल का भाडोत्री असेल, तुम्हाला जे दिसते तेवढंही पाहत का सरपंच? तुम्हाला जे पाहायचं ते पाहता. आणि मग मला सांगा, परमार्थ गळ्याचा असावा का डोळ्याचा असावा? गळ्याच्याही पेक्षा डोळ्याचा असावा. आणि डोळ्याचा परमार्थ प्राप्त झाला का कानाचा परमार्थ प्राप्त होतो? कानाचा परमार्थ होतो. आता मला सांगा, तुम्ही सगळ्यात जादा कीर्तन ऐकता का पलीकडच्या वस्तीवर भांडण चालू झालं, ये हिच्या घरी कोण चढून वामन तात्याला आणलं काय दुसरीचे? 8 दिवसापूर्वीची गोष्ट. बीडला कीर्तन आला आणि कीर्तन करत असताना आम्ही एका जणाच्या तिथं जेवायला गेलो. तिथं आमटी, बाजरीच्या भाकरी, कांदा, लिंबू, सिंगोरी आमटी केली आणि बाहेर बसतो जेवायला. महाराज बरं का जेवायला बाहेर बसतो. वदनी गमन घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजामन होते नाम घेता तुकाचे, जीवन करी जीवित व अन्न हे पूर्ण ब्रह्म. बरं का असं पानावरती पाणी फिरवलं आणि पहिला घास घेतला बरं का लगे. आणि तेवढ्यामध्ये पलीकडच्या वस्तीवर भांडणाचा आवाज आला. त्याची मंडळी भोजन वाढण्याकरता, आम्हाला आमटी वाढण्याकरता पातीला घेऊन आली. पातीलात पळी होती, पळी पातील्यात घातली, वाढणार. तेवढ्यामध्ये पातील्याचा पळीचा आवाज झाला तर हा पट्या म्हणायला लागला, बघ ना काय वाजी ते माझे माझे ते कडा काय काल मला ऐक होते. मग कानाचा परमार्थ सगळ्यात महत्वाचा पवित्र झाला. एखाद्याच्या घरात जर भांडण चालले का आपण त्याच्यापासून जर चाललो तर आपण निस्ता गळ्याचा परमार्थ करून जमणार नाही. तर परमार्थ गळ्याचा होण्याच्या अगोदर डोळ्याचा करा, डोळ्याचा झाला की कानाचा करा आणि कानाचा झाला का जिभेचा करा. मी मास ज्ञानेश्वरी पाठ काय म्हणलो? ज्ञानेश्वरी में पाठ है तुकोबराचा गाथा निम्मा पाठ होता. पण जर नीट नसेल तर काय होते? नीट कळलं नीट. मी तुमच्या सगळं चांगलं बोलतो आणि घरी गेल्यावर मंडळी मला कॉफी करून आणली. अहो कॉफी देऊ का, चहा देऊ का, ब्लॅक टी देऊ का, दुधाचा देऊ का, प्लेन देऊ, शुगर फ्री देऊ का, असं तिने मला विचारलं. मी म्हणलं कॉफी देऊ. कॉफी आणली, प्युअर ओरिजिनल कॉफी झालेली. बसी कपातून बसीत ओढली साईनाथ महाराज आणि असं घुमली, अशी ओढली. कॉफी एक नंबर झाली पण सुतक जीव गेला. आणि कॉफी चांगली झालेली असून सुद्धा मी माझ्या मंडळीकडे पाहिलं, हे शिकेलं का तुला कुठले आहे बापाने? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण लोकगत आहे, पण बोलताच आलं नाही कसं बोलायचं, उपयोग नाही माय बापांनो. म्हणून परमार्थ गळ्याच्याही पेक्षा डोळ्याचा, डोळ्याच्याही पेक्षा कानाचा आणि कानाच्याही पेक्षा घेई 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 माझे
विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे नाम बाबा. आणि म्हणून यानं सुद्धा कोणाला पाहिजे आजीम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल बाबा हा परमार्थ झाला ना तर तुमच्या घरामध्ये भगवंत प्रसन्न व्हायला काहीच वेळ लागत नाही, काही वेळ लागत नाही. हा परमार्थ तरुणपणे असला तर माझे पार ताकद पडून गेलं मग बाबाचा माग लागेल मला माल घालायची होती. फार ताकद पडले ना काय माल घालतो तेवढं मारायला बरं जात चालता येत 15 मिनिटात 3 फूट गाडी करत काहीतरी तर म्हणते मी म्हणलं आता काय समाळा घालायला ते म्हणे हातून घेतो ते हातून. आणि लोक त्यांच्या कोंबडी आणायचं बरं. हे जर उसापराचे वल चढेल बसलं फाकायला लागलं लगेच कोंबड्या तरुणपणी नोटा खाल्ल्या होत्या म्हातारपणे ठोकळे फेकी कोंबड्याने त्या कोंबडीने त्या डंगरीचे साडे बेडके गिळले आणि म्हणतो कोंबड्या भारी भरत त्यांची बरीचशी खातोय काय याचंही भान तरुणपणे असतं. आपण खातो काय याचंही भान तरुणपणे असावं. ज्याला तरुणपणे आहाराचं ज्ञान प्राप्त झालं त्याच्या घरामध्ये स्वानंद प्राप्त झाला, त्याच्या घरामध्ये आनंद प्राप्त झाला, त्याच्या घरामध्ये नवचैतन्य प्राप्त झालं. अन्यथा देव प्रसन्न होणं म्हणजे नॉट इट शो. युक्त आहार आनंद देणारे पोरं जन्माला येतात.
खा. आणि म्हणून स्त्रीचं पुरुषाचं खाणं स्त्रीचं नाणं. तू म्हणाल कशावरून? स्त्रीचं पोट झाकणं सुद्धा महत्वाचं आहे. ज्या घरामध्ये ज्या स्त्रीचं पोट झाकलेलं आहे महिलेचं, त्या पोटातून कुलवान आणि सिलवान पोरं जन्माले. म्हणले पोटाचा आणि पोराचा संबंध काय? आपल्या हिंदू धर्मामध्ये एक रीत आहे, बहुजन समाजामध्ये एक रीत आहे. बहुजन समाज कळा? माग महार समार कुंभार तेली धनगर बाजारी माळी साळी कोळी मराठा गोपाळ 18 पगड जातीचा समाज. त्याच्यामध्ये एक रीत आहे. ती रीत कोणती असेल तर नवरदेवाच्या बापानं नवरी मुलीच्या आईला एक साडी घ्यायची असते. त्या साडीचं नाव काय आहे? पोट. पोट पोट तुम्हाला विचारले त्या साडीचं नाव काय? झाकणं. बरोबर आहे की नाही? मग पोट झाकणं साडीला नाव का? पण नवरदेवाच्या बापाचं सांगणं राहतं, तुझ्या पोटाच्या रूपाने तुझी पोरगी माझ्या दारात येते आणि तुझं पोट उघडं पडू नये म्हणून घेऊन दिलेली साडी आहे. त्या साडीचं नाव पोट झाकण आहे. हा परमार्थ कळणं महत्वाचं आहे. नाही खनिजा माळर माळा गंदोर जे अरे मारला खिशात गेला तरी अजिबात नाही माय बाबा. म्हणून घरामध्ये सदा नाम घोष करू हरी कथा. त्याचं चिंतन तयाचा चिंतने, त्याचं चिंतन नित्यने म्हणे नित्यने म्हणावे. ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया भगवान सूर्यदेव असतील, भगवान प्रभू रामचंद्रजी असतील, भगवान हनुमानजी असतील. यांना कडून घ्यायचं असेल तर तरुणपणे तुम्ही रामायण ऐकलं. रामायणामध्ये सीता कुणाची पोरगी? जनक राजा. जनक कोण? जनक राजा. कुणाची सून? दशरथ निसता दशरथ का दशरथ राजे? दशरथ राजे. एका राजाची पोरगी बरं काय, एका राजाची सून आणि ब्रह्मांडाच्या नायकाची पत्नी. 14 वर्षे रामाबरोबर उषाला काय घेऊन झोपली? मोबाईल. 14 वर्ष उषाला काय घेऊन झोपली? दगाड. बरं कधी रामाला टॉर्चर केलं की अक्का सगुबाई ठुकुबाई रघुबाई गंगूबाई मठाका ब्रह्मवशी आबाई अबाई संगीता काकू कोकिळा मावशी कधी असं रामात म्हणली का काय बाया तुया बरोबर लग्न केलं 25 वर्ष परवाडा झाला पुढे गाड्या कुठेची दुई तुम्ही भारतीय वची पडली काय गाठी गाठवा केलं ऊन लागत ना चपला ना फेकला बोलाच्या गेटुड्या जगडू जीवन चाललं महाभारत. उगत तुया बरोबर लग्न केलं अशी कधी रामाला म्हणली सीता आको मला तर नाही आढळलं. 900 950 रामायण वाचले पण मला नाही आढळलं काय अशी म्हणली. यांचा फक्त 2 दिवस गॅस संपवून द्या आणि 4-5 दिवस भरूनच आम्ही ना काय म्हणते तुमचं द्या सोडून मा सांगतो. आता 2 महिन्यापासून मी तर घरीच नाही आणि इकून तिकून काल घरी आलो तर सकाळी पुन्हा नाच काल निघून गेलो. 6 लाख उठलो तर ते म्हणे पुढं मी म्हणलं मी
चाललो नाशिकला. ते म्हणे आलं मी आलं मी उद्या मुंबईत 30 तारखेपर्यंत बाहेर. मी काय झालं तुला? ते म्हणे गॅस संपला सरपणा सुंदराने वल्ल दिलं फुकू फुकू माझ्या पारा डोळ्या खांदा बरवाळला पाया बरोबर लग्न केलं मी आपण म्हणजे परळ झालं. तुमचं कसं काय? गेल्या सोडून माय बापा मार्च मध्ये मला कोरोना झाला. मागच्या वर्षी 2 मार्चला मी दवाखान्यात आडवेट नगरला आणि माझी पोरगी माझ्या मंडळीला विचारायची अण्णा कुठे ती म्हणे ती कार्यक्रमाला गेली. आता पोरीला काही कळत नसेल का सारं जग बदल माझ्या म्हाताऱ्याला पुढे कार्यक्रम बरं का विकास कळत नाही का पोरीला. पण पोरीला का सांगितलं नाही करायला ती पोरीन गर्भभाटा केलाच तर बाहेर आमचे दूध घेऊन येणारा टिकू तात्या म्हणून त्यांची दूध नको द्यायला. भिंबई भाजी आणायची तर ती म्हणून नको बाया तिथं पोरांना ते पेचे. माझ्या पोरीनं बोभाटा केला असता गावात मंदिरापुढे राहतो नाही ती लंगडी खेळता खेळता म्हणली असती आमच्या अण्णाला पोरानं म्हणजे आण येणारे माणसं सुद्धा आमच्या दारात टोकले. 7 मार्चला मी घरी आलो. 2,30,000 नगर लागल खात्याला घरी आलो. मला माझी गाडी वाढलेली बरमुडा ड्रेस घातलेला टी-शर्ट घातलेला गाडीतून उतरलो. माझ्या तोंडाला मास्क लावलेलं आणि माझ्या पोरीनं मला पाहिलं लागूनच झालं अण्णा महाराज अशी पळत आली. मी तिला असं उचलून गेला तेवढ्यात हा आवाज माझ्या पोरीचा आवाज किचन रूम मध्ये गेला. मंडळीनं तर दारच असं जोडलं. हॉल मधून जी निघाली का दोनदा तो हलगळली आणि आपल्या दारात ओलन बांधलेली ती नेम मुंडक्याला होती. पिठणी भरलेले हात तशी त्यात कोण पडली का वल्ली पृथ्वीला फिरून इकडून तिकडून खरबडून उठली आणि मग तिनं आता मी पुरी उचलून घेणार तर तिनं हात मारले. आता मागा व्हाय ना त्याला पोरा झाला हे माझ्या बाबतीत घडलं. तुमच्या अरे मैं रात्रंदिवस उकीर काढला रे उकीर काढ असा उकिरीला मी मार पार खाल्लेच पासून इकडं आत्मापूर काढू मामाच एवढा माहिला का इकडून भुज नर्मदा तट भुज पासून इकडं खेळ केला ना एवढं उकीर म्हणजे भाग होय त्याला नको आता नाही